पाहुयात पुढची बातमी। खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग होणार आहे। दुपारी 3 वाजता 5000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं यावेळेस पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। तर 2 दिवस पाण्याचा विसर्ग हा बंद करण्यात आला होता, मात्र आता पुन्हा एकदा खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाईल। दुपारी 3 वाजता 5000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग हा केला जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आपल्या सोबत आहेत। रेवती, आपण पाहतोय 2 दिवसांपूर्वीच खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानं मोठा हाहाकार पाहायला मिळाला होता। आता पुन्हा एकदा पाणी सोडलं जात आहे। प्रशासनाकडून नेमकी काय खबरदारी घेतली जाते? नक्कीच आपण जसं बघू शकतो 2 दिवस झाले सगळं पाणी जे साचलेलं होतं ते ओसरलेलं होतं, कारण पावसाने पूर्णतः विश्रांती घेतलेली होती पुणे शहरामध्ये। परंतु गेले काही तास धरण क्षेत्रात सतत पाऊस पडल्यामुळे धरण पुन्हा भरलेलं आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे पाटबंधारे विभागाकडून की 5000 क्युसेक पाणी खडकवासला धरणातून सोडण्यात येणार आहे जवळपास 3 वाजता। आणि महत्वाची बाब ही आहे वर्षा की त्याच वेळेस मनसेचे राज ठाकरे जे आहेत ते देखील एकता नगरमध्ये, जिकडे पाण्याच्या विसर्गामुळे खूप पूरसदृश स्थिती निर्माण झालेली होती, त्याची पाहणी करण्यासाठी येणार आहेत। आणि त्याच वेळेस खडकवासला धरणातून 5000 क्युसेक पाणी हे सोडण्यात येईल। आणि जर हा पाऊस असाच राहिला तरी तर अजून काही हजार क्युसेक पाणी देखील सोडण्यात येईल। निश्चितच रेवती, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।